नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आता आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, उद्या 18 तारखेपर्यंत मूग काढून घ्या. कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्हे, पश्चिम विदर्भात 5 जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास 24 तारखेपर्यंत असणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील आजच पावसाला सुरुवात होणार आहे. काही भागात संध्याकाळी होईल, पण आजपर्यंत म्हणजे आज रात्रीपर्यंत ज्यांचा मूग काढण्यास आलेला त्यांनी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यावे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील म्हणजे आज रात्रीपासून उद्यापासून म्हणजे 18 ऑगस्ट पासून जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर 18 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच नगर, श्रीगोंदा, तसेच आकडा, आष्टी, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, वैजापूर, फुलंब्री, त्याच्यानंतर सिल्लोड, त्याच्यानंतर पैठण, श्रीरामपूर, संगमनेर या म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर ह्या इतके जे नाव घेतले तितक्या भागात मात्र उद्यापासून 18 ते 25 दरम्यान चांगला शेतातून पाणी बाहेर निघणारा दोनदा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्यातली त्यात बीड जिल्ह्यात एक जास्त पाऊस असणार आहे, लातूर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, नगर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणेकडे जास्त पडणार आहे आणि कोकणात देखील चांगला असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त ह्या पावसाची बॉर्डर तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे आपल्या याच्यापासून म्हणजे यवतमाळ पासून जर धरलं तर इथपर्यंत लासलगाव पर्यंत चांगला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज आहे. लासलगावच्या पुढे आणखीन 20 ते 25 किलोमीटरच्या अंतराने थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल, पण लासलगावपर्यंत मात्र 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि हा जो पाऊस येणार आहे रात्रीच्याला येणार आहे, विजेच्या कडकडासह असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. तसं तर सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे आज 17 तारखेपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस असणार आहे, म्हणजे राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत एकदा 17 ते 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान आता विभागावाईज सांगतो. पूर्व विदर्भात सगळ्या जिल्ह्यात, पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यात, पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यात, मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर कोकणपट्टी, त्याच्यानंतर इकडे लासलगावपर्यंत इकडं पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच आणखीन 2 दिवसांनी मेसेज दिला जाईल. धन्यवाद.